साधारण 40-45 वर्षापूर्वीच्या त्या काळामध्ये आपल्याला जावं लागेल, कारण मी त्यावेळेला शाळेत होते. नुकतंच बालगंधर्व रंगमंदिर बांधून झालेलं होतं आणि 5 वर्ष गंधर्व संगीताच्या स्पर्धा झाल्या. त्यावेळेला अनेक होतकरू गायक गायिका हे आईकडे येत असत, कारण आई म्हणजे गंधर्व गायन पद्धतीतलं एक चांगलं नाव होतं. त्याच्यामुळे आईकडे शिकायला खूप चांगली चांगली लोक येत असत. त्याच शशीताई आणि नलिनी गांगल, आणखीन शरद गोखले यायचे. शरद गोखले हे ठेका धरून बसायचे आणि या दोघी शिकायच्या आईकडे. ज्यावेळेला शग्गोंना वेळ नसेल, शग्गो म्हणजे शरद गोखले, त्यांना वेळ नसेल त्यावेळेला मला पकडायचे. शाळेत जात असताना कीर्ती जरा एवढं हे वाजून जा पद, मी ठेका धरायची तबल्यावर. आणि अशा रीतीनं शशीताईचा आणि आमचा स्नेह तेव्हापासूनचा आहे. आणखीन एकतर नानासाहेब शिरगोपीकरांची नाटकं म्हणजे आम्हा मुलांचा जीव की प्राण होती. आम्ही भावतोची देव, नंतर तुका म्हणे मी आता, हे तर प्रयोग बघितलेच होते. माझ्या लक्षात राहिलेला एक प्रयोग इतका विलक्षण होता की परीक्षेपूर्वीच्या 7 रात्री असा प्रयोग त्यांनी केला होता. आणि तो खरोखर म्हणजे सायन्स किंवा असे काही ज्यांचे विषय आहेत, गणित सायन्स वगैरे, त्यांना उपकारक ठरेल, म्हणजे जणू गाईड असावं इतका सुंदर तो प्रयोग होता की तो प्रयोग बघितल्यावर तुम्ही परीक्षेत हमखास पास होणार, इतकाच विलक्षण प्रयोग होता. आणि त्या नाटकाचं संगीत हे शशीताईंनी दिलं होतं, हे माझ्या लक्षात आहे. आणखीन शशीताई गंधर्व संगीत शिकायला येत होती, परंतु नंतर मग तिचा ओढा गझलकडे वळला. आणि मग अर्थातच ती इतकी मेहनती होती की ती प्रत्येक जे ती आत्मसात करायला जाईल त्याच्यात यशच मिळवायची, त्यात प्रश्नच नव्हता काही. आणि संगीताच्या मध्ये सुद्धा ती क्लासिकल संगीत तिचं जे चालू होतं त्याच्यामध्ये ती वेगवेगळे पॅटर्न्स करायची. म्हणजे ते गणिती हे तिथे चालवायची ती डोकं, की सरगम असेल ती वेगवेगळ्या पॅटर्न्सची कशी घ्यावी याच्यावरती इतकी छान आडाखे बांधून त्याचे हे करून ठेवले होते तिने की नवख्या गायकाला सुद्धा जर तिचे पॅटर्न्स त्यांनी जर आत्मसात केले तर काही कशाला अटकावंच नाही. ताना सपाट होणं हे सगळं झालं असतं. परंतु इतकी ती मेहनती आणि कष्टाळू, त्यामुळे पहिल्यापासून शशीताईचं आमचं हे जे नातं होतं ना ते वेगळंच होतं काही. कारण सतत तिचा प्रयोग चालू असत, अभ्यास चालू असे, मेहनती आणि कष्टाळू, हे मला तिच्याबाबत सांगावंसं वाटतं. त्या बहिणी सगळ्यात चांगल्याच. तिची एक बहीण उत्तम तबला वाजवायची, म्हणजे मी तिचा सोलो ऐकलेला आहे, इतकी छान होती. धाकटी मीना माझ्या वर्गातच होती. आणि एक बहीण चित्रकार, असे कलाक्षेत्रातच या छान छान हे काम करत होत्या. त्यामुळे या चौघीन बहिणींबद्दल आम्हाला एक आत्मीयता होती. म्हणजे घरी जाऊन वहिनींच्या हातचा हे भोजन खाल्लेलं आहे आम्ही, त्यांनी मायेनं आम्हाला करून घातलं होतं. बरं, भावतोची देव हे नाटक इतकं सुंदर होतं की नानासाहेबांनी त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग केले होते. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या ते इतकं उत्कृष्ट नाटक होतं. ते श्रीखंडाची भूमिका करत, आणखीन अशा सुट्या पत्रावळींची पानं अशी अशी थांबा थांबा करून ते असे लावायला घेत आणि एक फटकन असा एक हे पडद्यावर ते टाकायचे की तिथे पत्रावळ तयार असायची आणि असं विस्मयचकित व्हायला व्हायचं. त्यांचे असे चमत्कार इतके छान असायचे आणि इतके, एवढी सुद्धा चूक व्हायची नाही. त्यांचा शाबास बिरबल शाबासमधला हत्ती
तो मला आठवतोय की तो हत्ती झुलत उभा आहे, अरे ह्याला सजवा. एक क्षणाचा अंधार व्हायचा, नंतर सजलेला हत्ती असा डोलत उभा असे की विश्वास बसायचा नाही, हा खोटा आहे. त्याच्या आतमध्ये मला वाटतं 2-3 माणसं असायची आणि ते त्याचं चलनवलन करायची, पण ते इतकं परफेक्ट असायचं ना, की अक्षरशः आपल्या डोळ्यांवर विश्वास बसायचा नाही, इतकं छान होतं ते. आणि असे आता तुका म्हणे मी आता भाव तोची देव, शाबास बिरबल शाबास, ही जी नाटकं होती ना, त्याच्यामध्ये आम्ही हे सगळे प्रकार पाहिलेले आहेत आणि थक्क होऊन गेलेले आहोत. आणि आता भावतोची देवमध्ये वगैरे आमचे गंधर्व कंपनीच्यांनी बालगंधर्वांबरोबर कामं केली, ते अनंतराव वेर्णेकर होते. तर त्यामुळे आम्ही त्या नाटकांना जायचो. रसनाताई इतक्या छान. आणखीन एक 5 गवळणींवर एक गाणं होतं, त्यात अक्षरशः त्या अर्ध्या मिनिटात संपूर्ण ती वेगवेगळ्या रंगाचे हे साड्या, त्याला मॅचिंग असे सगळे दागिने, वेणी, अमकं-तमकं फटकन बदलून त्या येत असत. विश्वास बसत नसे, इतकं छान त्यांनी ते बसवलेलं होतं. आता शशीताईचे अजून एक मला आठवण एक सांगावीशी वाटते की मी कॉलेजमध्ये होते आणि मला ना त्यावेळेला नुकतंच स्वयंवर सुरू झालं होतं नाटक आणि सतत दौरे असायचे. त्यामुळे कॉलेजमध्ये दांड्या जास्त आणि मी बाहेर असं फार असायचं. पण मग पहिल्याच वर्षाला असं हे आलं की बालगंधर्व नाट्यगायनाच्या स्पर्धा. त्यात शशीताई मला म्हणाली, तू भाग घे. म्हटलं नका घे की शशीताई, मला कंटाळा येतो. कंटाळा काही नाही, भाग घे म्हणजे घे, असं ती माझ्या खनपटीलाच बसली. आणि मग मी भाग घेतला आणि माझा आला पहिला नंबर. आणि त्यावेळेला GEC कंपनीचा ट्रान्झिस्टर होता एक, तो मला मिळाला हे बक्षीस. तर बक्षीस मिळाल्यावर समारंभ आटपला आणि शशीताई म्हणाली, ते माझं आहे, तू घेणार नव्हतीस ना भाग, इथे माझं आहे. मी म्हटलं घे. ती म्हणाली चल. असं एक गमतीशीर प्रसंग झालेला आहे. तर हे इतकं आमचं नातं होतं. त्यामुळे शशीताईबद्दल मला सांगायचं झालं तर एक कर्तृत्ववान संगीत क्षेत्रातलं नाव, आणि त्यामुळे मला तिच्याबद्दल खूप आदरयुक्त प्रेम वाटतं. तिच्या आवडीचं जे काम आहे त्याच्यामध्ये तिला खूप काही करता यावं, बस.